चालूने आपण पाहतोय टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे सुद्धा यावेळेस आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर विशाल भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज महापरिनिर्वाण दिवसानिमित्त औचित्य साधून आपण पाहतोय चैत्यभूमीवरती मोठा जनसमुदाय नागरिकांचा या ठिकाणी आलेला आहे। काय संदेश घेतला पाहिजे आणि काय संदेश दिला पाहिजे, काय सांगाल? संदेश हाच द्यायचा आहे की शांततेने आपली लोक जी आहेत शांततेमध्ये येऊन शांततेने गेली पाहिजेत। आज तुम्ही बोलताय की आज पूर्ण समुदाय आज या ठिकाणी आलेला आहे। आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज आमची संपूर्ण टायगर ग्रुपची टीम या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेली आहे। त्याच्यासोबत आमचे संपूर्ण पदाधिकारी टायगर ग्रुपचे सरळ पाहिजे, आमच्या पत्नी छाया खंडागळे या देखील अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत। ताईसोबत आपण संवाद साधणार आहोत। ताई, बाबासाहेबांनी दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे शिका, संघटित आणि संघर्ष करा। मात्र आजची आपण तरुण पिढीला पाहतोय शिकताना तर दिसतेत, मात्र संघटित आणि संघर्ष करत असताना कुठे दिसून येत नाही। अशा तरुण पिढीला नेमकं काय संदेश आजच्या दिवसाच्या माध्यमातून दिलं पाहिजे, काय सांगा? मी तर एवढंच म्हणेन की बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी करून गेलेले आहेत ते आपले जन्म जातील, पण आपण ते कधी विसरले कामा नाही। आणि मी माझ्या युवा पिढीला हेच मी संदेश देईन की शिकणं फार गरजेचं आहे। कारण आपण आजकालचं राजकारण पाहतोय। आजकालच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कोणाला कुठे स्थान दिलं ते समजणार नाही। त्यामुळे पूर्ण युवा पिढीला मी हात जोडून एक विनंती करते की तुम्ही शिकल्यानंतरही आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे। विशाल भाऊ, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? सर्वप्रथम मी आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपलं सर्वांचं आभार असलेलं आणि या देशातील 140 कोटी जनतेचं ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनोभावे अभिवादन करतो। आणि निश्चितच आज 69 वर्ष पूर्ण होते, 70व्या वर्षी आपण पदार्पण करतोय। जगाच्या पाठीवरती अनेक महापुरुषांना मी बघितलं, त्यांचा अभ्यास केला, परंतु बाबासाहेबांसारखा व्यक्ती हा शोधूनही सापडणार नाही की त्यांच्या पुण्यतिथीला एवढा लाखोचा जनसमुदाय थंडीचा वातावरण असताना सुद्धा शिवाजी पार्कला आपण बघतोय 1 तारखेपासून लोक येऊन या ठिकाणी राहिलेले आहेत। हे खरोखरच बाबासाहेब नावाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल या पृथ्वी तलावरती। मी बाबासाहेबांना आमच्या टायगर ग्रुपच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनम्र भावे अभिवादन करतो। आणि खरं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं, राज्य शासनाचं आणि इथल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीची व्यवस्था आलेल्या भीम यांना या ठिकाणी केलेल्या। आणि विशेष करून आपल्या पत्रकार बांधवांचा आभार की ज्या पद्धतीने आपण कव्हरेज देऊन आज संपूर्ण सोशल मीडिया असू द्या किंवा राष्ट्रीय पत्रकारांनी बाबासाहेबांच्या या 69व्या महापरिनिर्वाण दिनाचं आज राष्ट्रीय चॅनल पासून आंतरराष्ट्रीय चॅनल पर्यंत चांगला अपडेट आपण दिलेले आहेत, त्याबद्दल आपलेही आभार। आणि एक संदेश असाच बाबासाहेबांचा मी देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी जो शिका, संघटित वा संघर्ष करण्याचा जो नारा दिलेला आहे तर निश्चितच यामध्ये आपल्या समाजाने आवर्जून याच्याकडे लक्ष देऊन शिक्षणही घेतलं पाहिजे, संघटित राहिले पाहिजे आणि समाजासाठी संघर्ष केला पाहिजे, एवढ्याच सद्भावना मी या ठिकाणी आज व्यक्त करतो। आजच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्तचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेला आहे। त्याचबरोबर आजच्या विनम्र अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुपचे संपूर्ण ग्रुप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे शिका, संघटित आणि संघर्ष करा, हे फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता आचरणामध्ये आणला पाहिजे। आणि बाबासाहेबांनी दिलेला संदेश निश्चितच आचरणामध्ये आणला तर समाजामध्ये मोठा बदल होईल, अशी माहिती प्रतिक्रिया या चॅनलच्या माध्यमातून टायगर ग्रुपनी दिलेला आहे।